मोदी की जय। सुनील केदारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. सुनील केदार मुर्दाबाद मुर्दाबाद. सुनील केदार मुर्दाबाद मुर्दाबाद. नमस्कार. मुंबईच्या घाटकोपर कामराजनगर येथे शिवसेना विभाग क्रमांक 10 माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील शिवसेना विभाग क्रमांक 10 विभाग प्रमुख परमेश्वर कदम, माजी नगरसेवक व महिला या शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्या विरोधात आंदोलन. सुनील केदारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. सुनील केदारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. नमस्कार. आज आपण आहोत मुंबईच्या घाटकोपर या ठिकाणी कामराजनगर येथे शिवसेना विभाग क्रमांक 10 परमेश्वर कदम, माजी नगरसेवक यांच्या विभागामध्ये आज या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. आव्हान देण्याची काय गरज आहे? यांना बोलायचं तोंडच नाहीये, त्यांच्याकडे विचार करायला डोकंच नाहीये. कमी डोक्याचे ते लांडगे. बाबा, तुझ्या पोटामध्ये दुखतंय ना, महिलांचं तुला दुःख माहिती नाहीये. तर आम्ही महिला आहेत ना, तुझ्यासाठी आहे ना साड्या आणि बांगड्याचा आहेर करतो आणि तू पण या योजनेचा लाभ घे. तुला कळेल त्या 1,500 रुपयाची किंमत काय असते म्हणून. जी सामान्य महिलेला माहिती आहे की त्या 1,500 मध्ये ती काय करू शकते, म्हणून स्वतःचा व्यवसाय पण करू शकते आणि मुलांच्या शिक्षणासाठी पण ते 1,500 रुपये ती वापरू शकते. पण बाबा, तुला लय त्रास झालेला आहे. मी बांगड्या देते, तुला पाठवते आणि तू बांगड्या घाल आणि योजनेचा लाभ घे. आमच्या शिंदे साहेबांच्या लाज वाटली पाहिजे तुला. महिलांच्या विरोधामध्ये बोलतो. तुझ्या पण घरी आया बहिणी आहेत, तुझ्या पण महिला कार्यकर्त्या असतील, त्या पण बिचाऱ्या गरीब असतील, त्यांच्याबद्दल विचार कर. तुझ्या बायकोला घरात ठेवतो, बहिणीला घरात, तुझ्याकडे पैसा आहे म्हणून तुला त्या 1,500ची किंमत माहिती नाहीये. पण आम्ही सामान्य महिलांना माहिती आहे की 1,500 रुपये काय असतात म्हणून. जय भीम, जय महाराष्ट्र. काल जे काँग्रेसचे सुनील केदारे आहेत त्यांनी जे बिनतालाचं वक्तव्य केले त्याच्या विरोधात आम्ही आज इथे त्यांच्या विरोधात इथे निदर्शन करत आहोत. कारण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांसाठी एवढ्या योजना काढलेल्या आहेत. ते वयोश्री योजना असेल किंवा बसमध्ये आरक्षण मिळण्याबाबत असेल किंवा लहान मुलीला जन्मापासून ते तिच्या वयापर्यंत येईपर्यंत लखोपती योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल. ह्या योजना सुरू केल्यापासून आणि त्या अंमलात पण आणल्यात त्यांनी 2 वर्षामध्ये. एवढ्याशा कालावधीत शिंदे साहेबांनी एवढं मोठं काय करून दाखवलं आहे की काँग्रेसचे आता दावेदार आणले आहेत. त्यांना असं वाटतं की काय आरोप करावे, काय आरोप करू नये साहेबांवर. त्यासाठी कोणीही उठतंय आणि काही ज्यांची लायकी नसते ते काही बरळं सुटलेलं आहे. अरे, तुला पोटात दुखत असेल ना तुझ्या, तर ये, आम्ही तुला आहे ना जे आम्हाला योजनेमधून पैसे भेटलेत ना त्याच्यात तुला बांगड्या आणि साड्या वगैरे आहेर करतो. आज तुला स्वतःलाच माहीत नाही आहे तू आज कुठल्या ठिकाणी म्हणून. स्वतःच तुमच्या लोकांचा काही ठिकाणा नाही आणि चाललेत महिलांना बोलायला. आज महिला त्या 1,500 मध्ये बिचाऱ्या किती त्यांचे स्वतःचे उत्पन्न करतात, ते स्वतःचा व्यवसाय राबवतात. आज येणाऱ्या आमदारकीमध्ये काय करणार आहे ते बघा तुम्ही. तुला दाखवते. या आता आम्ही ज्या महिलाच सगळ्या उठलेलो. या